कैसे इतना बड़ा हादसा हुआ, हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजीत नहीं रहे। Evolving and a developing situation, we should await an official confirmation on what really. अजित पवार त्यांच्याबरोबर इतरांचं जेव्हा शव रुग्णालयात नेलं गेलं तेव्हाची आपण रुग्णालयाबाहेरची ही गर्दी पाहतोय, हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांची माणसं आहेत. आज अजित पवार आपल्यात नाहीत, त्यामुळे दादा तुम्ही कुठे आहात असा आक्रोश या समर्थकांकडून केला जातोय. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. कुणालाच ही गोष्ट पचण्यासारखी नाहीये, कारण सभांचा धडाका सुरू होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या निमित्तानं महायुतीचे सगळेच प्रमुख नेते प्रचारात दंग होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. बारामतीमधील विमान अपघाताचं अतिशय दुःख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे ट्विट अपघातातील सगळ्या मृतांप्रती संवेदना व्यक्त करतो, अशा पद्धतीत नरेंद्र मोदी यांनी एक्सपोस्ट केली आहे. कुटुंबियांना हे दुःख पचवायला बळ मिळो, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री राज्याचे 6व्यांदा ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. और उन्होंने अपना खुद की जो है जमीन पूरी महाराष्ट्र में बनाई थी, तो मुझे लगता है उनके जाने से न केवल महाराष्ट्र की राजनीति को बहुत बड़ा नुकसान है, बल्कि देश की राजनीति को भी बहुत बड़ा नुकसान है. और आज बजट सत्र का शुरुआत होने जा रहा है. विपक्ष SIR से लेकर मनरेगा से लेकर तमाम, जिथे त्यांचा जन्म झाला बारामतीमध्ये, तिथेच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय. बारामतीमध्ये सभेसाठी जात असताना आज अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग दरम्यान ते क्रॅश झालं, ज्यात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते मंत्री आज दुःखात आहेत. आपल्याबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, आज अजित पवार आपल्यात नाहीत, तुमची प्रतिक्रिया? जी, हे दुःख नक्कीच पचवण्यासारखं नाही. सॉरी, मला बोलता पण तुम्ही सावरा स्वतःला. धनंजयजी, अतिशय दुःखद बातमी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण अजित पवार हे नेहमी तुमच्या बरोबर राहिले. तुम्ही आमचा आधार हो, आमच्यासारख्याला जी धनंजयजी, आज अजित पवार आपल्यात नाहीत, पण आपल्यासाठी माणूस हा आपल्या बरोबर नेहमीच असतो. वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. सॉरी. माजी मंत्री धनंजय मुंडे, आपल्याला रोहित पवार यांची ही दृश्य दिसत आहेत. रुग्णालयात ते पोहोचलेले आहेत बारामतीमधल्या.
शरद पवार बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत. शरद पवार आता जिथे ही दुर्घटना घडली त्याचबरोबर रुग्णालयामध्ये पोहोचतील. शरद पवार अजित पवार यांना शेवटचं भेटण्यासाठी बारामतीकडे रवाना झालेले आहेत. विमान अपघातात आज अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आपला काका गेला असं म्हणत रोहित पवार देखील रुग्णालयात पोहोचलेले आहेत. शरद पवार बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत. ते मुंबईत होते. बारामतीमध्ये विमान लँड होत असताना काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असेल. त्याचं कारण अजून समोर आलेलं नाहीये. पण हा जो अपघात घडला त्याची दाहकता पाहता सगळेच विमानातले त्यांचा मृत्यू झालेला आहे. कोणीच वाचलेलं नाही. अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. महाराष्ट्राला चटका बसेल, चटका लावणारी, मनाला चटका लावणारी अशी ही घटना आहे. कारण अजित पवार यांचं नेतृत्व अनेक वर्षांपासून महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. परखड मत, शब्दाला पक्का असा हा नेता. त्यांचे समर्थक रुग्णालयाबाहेर त्यांनी गर्दी केली आहे. कार्यकर्ते तिकडे पोहोचलेले आहेत. आपल्या नेत्याला भेटण्यासाठी, आपल्या दादांना भेटण्यासाठी सगळेच बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आपण ही दृश्य पाहतोय जेव्हा शरद पवार बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला आणि त्यांना भेटण्यासाठी शरद पवार बारामतीकडे रवाना झालेले आहेत. अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. खरं तर शरद पवार यांनीच अजित पवार यांना राजकारणात आणलं. आतापर्यंत या विमान अपघातात कोणाकोणाचा मृत्यू झाला तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अपघातात निधन झालेलं आहे. मुंबई PSO हायकोर्टचे विदीप जाधव यांचा देखील या विमानात दुर्दैवी अंत झालाय. या विमानात 6 जण होते. पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील या विमान अपघातात जीव गेलाय. अपघातग्रस्त विमानात कोण कोण होता आपण पाहतोय. कॅप्टन संभवी पाठक हिचाही मृत्यू झालेला आहे. फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी तिचा देखील आजच्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. अजित पवार यांच्यासह या सगळ्याच क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.